नमस्कार, मी गायत्री स्वामी आणि आपण पाहत आहात सकलम. आजच्या न्यूज अनालिसिस मध्ये आपलं स्वागत आहे. आजच्या घडामोडी आणि त्याचं सविस्तर विश्लेषण. पहिली बातमी आपल्या कोल्हापुरातून. पंचगंगा नदीत वाहून आला सुमारे 50 टनाहून अधिक प्लास्टिक कचरा. पंचगंगा नदी प्रदूषणाचा प्रश्न ऐरणीवर. कोल्हापूर शहरात झालेल्या जोरदार पावसामुळे जयंती नाल्याद्वारे पंचगंगा नदीत वाहून आलेला सुमारे 50 टनाहून अधिक प्लास्टिक आणि इतर कचरा राजाराम बंधाऱ्यावर अडकलाय. यामुळे पंचगंगा नदी प्रदूषणाचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आलाय. कोल्हापूर शहर आणि उपनगरात गेल्या 2 दिवसापासून जोरदार पाऊस झाला. यामुळे जयंती नाल्यातून वाहून आलेला 50 टनाहून अधिक कचरा राजाराम बंधाऱ्याजवळ नदीपात्रात तटला आहे. साधारणतः 2 एकरचे क्षेत्रफळ मावेल इतका हा कचरा नदीपात्रात पसरला होता. महापालिकेने जेसीबीच्या साह्याने हा कचरा हटवण्याचे काम सुरू केले असले तरी याला जबाबदार कोण असा प्रश्न उपस्थित होऊ लागला आहे. याशिवाय नदी प्रदूषणाचा प्रश्नही प्रकर्षाने समोर आला आहे. गेली 2-3 दिवसात ढगफुटी सदृश्य पावसाने कोल्हापूरला झोडपून काढलं. गटारे भरून पाणी रस्त्यावर वाहू लागल्याने रस्त्यांना नाल्याचे स्वरूप आले. या पाण्यातून मोठ्या प्रमाणात कचराही वाहून आला. कचरा जयंती नाल्याद्वारे पंचगंगा नदीतून वाहत राजाराम बंधारा येथे अडकला. याचे फोटो आणि व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर महापालिका यंत्रणेला जाग आली. एक जेसीबी आणि काही कर्मचाऱ्यांच्या मदतीने स्वच्छता मोहीम राबवण्यात आली. सुमारे 50 टनाहून अधिक कचरा यावेळी नदीपात्रातून काढण्यात आला. एकीकडे प्लास्टिक बंदी असताना इथे मात्र नुसता प्लास्टिकचा ढीग आणि ढीगच दिसत होता. या कचऱ्यात प्लास्टिकच्या बाटल्या, कचरा भरून टाकलेल्या प्लास्टिकच्या पिशव्या, थर्माकोलचे कागद, लाकडं आणि अन्य इतर कचरा मोठ्या प्रमाणात दिसून आला. या कचऱ्याकडे बघितल्यानंतर याला जबाबदार कोण असा प्रश्न पडल्याशिवाय राहत नाही. प्लास्टिक कचरा मोठ्या प्रमाणावर साचल्याने प्रशासनाच्या नियोजनावर प्रश्नचिन्ह उपस्थित होत आहे. पुढील बातमी आहे अनुसूचित जाती उपवर्गीकरण. राज्य सरकारकडून अग्रवाल समिती स्थापन. भाजप शिंदे सेनेत वादाची ठिणगी. महाराष्ट्र सरकारने अनुसूचित जातींच्या उपवर्गीकरणाचा अभ्यास करण्यासाठी मुख्य सचिव राजेश अग्रवाल यांच्या अध्यक्षतेखाली नवीन समिती स्थापन केली आहे. सर्वोच्च न्यायालयाच्या निकालानुसार आरक्षणाचा लाभ तळागाळातील उपजातींपर्यंत पोहोचवण्यासाठी हे आरक्षणाअंतर्गत आरक्षण लागू करण्याची हालचाल भाजपने सुरू केली आहे. अग्रवाल समितीला 1 महिन्यात अहवाल सादर करायचा असून ती विविध गटांच्या हरकती आणि निवेदनांची तपासणी करेल. मंत्रिमंडळ बैठकीत मंत्री संजय शिरसाट यांनी या प्रक्रियेवर प्रश्नचिन्ह उपस्थित करत समाजात संतप्त भावना असल्याचे म्हटले. त्यामुळे आता भाजप शिंदे सेनेमध्ये पुन्हा वादाची ठिणगी पडल्याचे म्हटले जात आहे. मात्र आशिष शेलार यांनी हा निर्णय न्यायालयीन चौकटीत असल्याचे स्पष्ट केले. प्रकाश आंबेडकर आणि आंबेडकरवादी संघटनांनी याला दलित समाजात फूट पाडणारे पाऊल म्हणून कडाडून विरोध केला आहे. पुढील बातमी आपल्या कोल्हापुरातून. त्या दूध संस्थांची चौकशी सोमवारपासून. लवकरच सादर करण्यात येणार अहवाल. जिल्हा सहकारी दूध उत्पादक संघ अर्थात गोकुळ सभासद नोंदणी चौकशीची सुरुवात सोमवारी 6 मार्च पासून होणार आहे. सांगलीच्या सहाय्यक निबंधक दीपा खांडेकर आणि लेखापरीक्षक AG पैलवान यांची चौकशी समिती म्हणून नियुक्ती केली आहे. पुणे विभागीय दुग्ध उपनिबंधक यांनी गोकुळशी संलग्न असलेल्या सुमारे 1200 दूध संस्थांच्या चौकशीचे आदेश दिलेत. त्यानुसार ही समिती या दूध संस्थांची चौकशी करून त्यांचा एकत्रित अहवाल देणार आहे. गोकुळ संघाच्या निवडणूक मे महिन्यामध्ये लागेल अशी शक्यता असतानाच दूध संस्था चौकशीच्या फेऱ्यात अडकल्या आहेत. दरम्यान समिती नियुक्ती झाल्यानंतर गोकुळमध्ये कोणकोणत्या मुद्द्यांची चौकशी करावी लागणार आहे याबाबत सहाय्यक निबंधक दीपा खांडेकर यांनी माहिती घेतली. याबाबतची फाईल त्यांना मिळाल्यानंतर चौकशीचे मुद्दे काढून त्या गोकुळमध्ये चौकशी करणार आहेत. दरम्यान पुढील शनिवारी आणि रविवारी सुट्टी असल्यामुळे सोमवार 6 मार्च पासून प्रत्यक्ष सुनावणीला सुरुवात होईल. या चौकशीचा अहवाल एकत्रितपणे विभागीय उपनिबंधक यांच्यात देण्यात येणार आहे. यावरच या दूध संस्थांचे भवितव्य अवलंबून असणार आहे. पुढील बातमी आहे राघव चड्ढा यांना राज्यसभा उपनेते पदावरून तडकाफडकी हटवले. पक्षनिष्ठा सोडून वैयक्तिक ब्रँडिंग करणे चड्ढांना महागात पडले. आम आदमी पार्टीने राज्यसभेत मोठा फेरबदल करत आक्रमक चेहरा मानल्या जाणाऱ्या राघव चड्ढा यांना उपनेते पदावरून तडकाफडकी हटवले आहे. त्यांच्या जागी पंजाबचे खासदार अशोक मित्तल यांची नियुक्ती करण्यात आली असून या कारवाईने राजकीय वर्तुळात मोठी खळबळ उडाली आहे. चड्ढा हे पक्षाच्या अजेंड्यापेक्षा स्वतःच्या PR आणि सोशल मीडिया प्रतिमेवर जास्त लक्ष देत असल्याची पक्षात चर्चा आहे. तथाकथित लिकर पॉलिसी केस प्रकरणात केजरीवाल यांच्या सुटकेवर मौन बाळगणे जेव्हा सर्व विपक्ष मुख्य निवडणूक आयुक्तांच्या विरोधात प्रस्ताव करत होते तेव्हा त्यावर स्वाक्षरी करण्यासही राघव चड्ढा यांनी नकार दिल्याचे समोर आले आहे. राघव चड्ढा, तुम्ही मोदींना घाबरले आहात. संसदेत आपली बाजू मांडायला मर्यादित कालावधी मिळतो,
त्यात देश वाचवू शकतो की विमानतळावर समोसे स्वस्त करण्याच्या गप्पा करायच्या, अशा तिखट शब्दात आपचे अनुराग ढांडा आणि सौरभ भारद्वाज यांनी चड्ढांवर निशाणा साधला. यामुळे आपमधील अंतर्गत धुसफूस बाहेर आली आहे. माझ्या शांततेचा अर्थ पराभव समजू नका असे म्हणत चड्ढांनी संघर्षाचे संकेत दिले आहेत. यामुळे आपमधील अंतर्गत कलह अधिक गडद होण्याची शक्यता आहे. पुढील बातमी आहे महाराष्ट्र राज्याच्या प्रशासनात मोठे फेरबदल. कोल्हापुरातही कारभारी बदलले. महाराष्ट्र राज्याच्या प्रशासनात मोठे फेरबदल करण्यात आलेत. राज्य सरकारने एकूण 35 IAS अधिकाऱ्यांच्या बदल्यांचे आदेश दिलेत. यामध्ये प्रामुख्याने छत्रपती संभाजीनगर, कोल्हापूर, नागपूर आणि सोलापूर यासारख्या महत्त्वाच्या शहरातील जिल्हाधिकारी आणि महापालिका आयुक्तांचा समावेश आहे. या फेरबदलात अनेक जिल्ह्यांना नवे जिल्हाधिकारी मिळाले आहेत, तर काही महापालिकांच्या आयुक्तपदी नवीन अधिकाऱ्यांची नियुक्ती करण्यात आली आहे. कोल्हापूरचे जिल्हाधिकारी अमोल येडगे, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी कार्तिकेयन एस, महापालिका आयुक्त के मंजुलक्ष्मी यांच्या बदल्या करण्यात आल्या आहेत. कोल्हापूरचे नूतन जिल्हाधिकारी म्हणून डॉक्टर विजय राठोड, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी म्हणून डॉक्टर जस्मीन आणि महापालिकेच्या आयुक्तपदी डॉक्टर राजेंद्र भारूड यांची नियुक्ती करण्यात आली आहे. याशिवाय कोल्हापूरचे अपर जिल्हाधिकारी संजय शिंदे, त्याचबरोबर जिल्हा पुनर्वसन अधिकारी वर्षा शिंगण यांच्या देखील बदल्या करण्यात आल्या आहेत. कोल्हापूर जिल्ह्यात एकाच वेळी या सर्व उच्चस्तरीय अधिकाऱ्यांच्या बदल्या करण्यात आल्या आहेत. दरम्यान जिल्हा परिषदेच्या अध्यक्षपदी त्याचबरोबर 4ही विषय समितींच्या सभापती महिला आहेत. तर आता कोल्हापूर जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी म्हणून डॉक्टर जस्मीन यांची निवड झाल्याने कोल्हापूर जिल्हा परिषदेवर महिला राज आल्याची प्रतिक्रिया व्यक्त होत आहे. पुढील बातमी आहे इराण इस्रायल अमेरिका युद्धाचा 35वा दिवस. युद्धाच्या आघाडीवर काही महत्त्वाच्या बातम्या. अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी इराणवरील हल्ले अधिक तीव्र करण्याचे संकेत दिले आहेत. इराणचा सर्वात मोठा पूल उद्ध्वस्त केल्यानंतर ट्रम्प यांनी इशारा दिलाय की पायाभूत सुविधा नष्ट करण्यास आम्ही अजून सुरुवातही केलेली नाही. यावर प्रत्युत्तर देताना इराणचे परराष्ट्र मंत्री अब्बास अरागाची यांनी सुनावले की नागरी सुविधांवरील हल्ल्यांमुळे इराणी जनता शरण येणार नाही. ट्रम्प यांनी पाषाण युगात नेण्याची भाषा केली आहे, पण तेव्हा मध्य पूर्वेत तेल आणि वायूचे साठे नव्हते हे त्यांनी लक्षात ठेवावे. अमेरिकेने हल्ले थांबवले नाही तर आखाती देशातील अमेरिकेची सर्व लष्करी मालमत्ता नष्ट करू अशी धमकी इराणने दिली आहे. कुवेतने दावा केला आहे की इराणने त्यांच्या वॉटर डिसेलिनेशन प्लांट आणि मिना अल अहमदी तेल शुद्धीकरण प्रकल्पावर ड्रोन हल्ले केले आहेत. इराणने हे दावे फेटाळले असून या पार्श्वभूमीवर ब्रिटनने कुवेतच्या संरक्षणासाठी रॅपिड सेंट्री ही हवाई संरक्षण यंत्रणा पाठवण्याची घोषणा केली आहे. आज हॉर्मुझ समुद्रधुनी वाहतुकीविषयी तोडगा काढण्यासाठी UN मध्ये ठराव मांडला जाणार आहे. ट्रम्प यांनी अमेरिकेचे लष्कर प्रमुख रँडी जॉर्ज आणि अटॉर्नी जनरल पाम बॉन्डी यांना अचानक पदावरून हटवले आहे. आशियाई देशांनी हॉर्मुझचा मार्ग मोकळा करण्यासाठी पुढाकार घ्यावा असे आवाहन करत ट्रम्प यांनी अमेरिका आता हॉर्मुझवर अवलंबून नसल्याचेही स्पष्ट केले आहे. धन्यवाद आणि पाहत रहा सकलम.